बघा हे झालेलं आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू रेसिपीमध्ये। एक काकडी घेतलेली आहे। उन्हाळा लागलेला आहे, शरीराला थंडावा मिळण्यासाठी आज आपण काकडीचे आयते बनवणार आहे। या काकडीला आपण किसून घेऊया। हे लगेच 5 मिनिटात आयते तयार होतात। आपल्याला हे काकडी किसून घ्यायची पूर्ण, आपल्याला जेवढी लागते तेवढी। स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर 5 मिनिटात लगेच हे तयार होणारे आयते आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे काकडी किसून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊया। याच्यामध्ये सुके मसाले ऐड करूया। मिरची पावडर, जिरे, चवीनुसार मीठ, हळद, बारीक चिरलेला कांदा, थोडासा सांबार, थोडीशी कस्तुरी मेथी। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आपल्याला हे जास्त पातळ नाही भिजवायचं आहे। अशा प्रकारे भिजून घेतलेला आहे। दाटसरच भिजून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम पातळ नाही भिजवायचं आहे, नाहीतर पातळ भिजवलं तर हे तव्याला चिटकून जायचं। आता आपण तव्याला तेल लावून घेऊया। तव्याला तेल लावून घ्या। सर्व तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावर आयते टाकून घ्यायचे आहे। तवा गरम झालेला आहे। आता आपण तवा टाकून घेऊया। आपल्याला लो फ्लेमवर त्यात गॅस ठेवायचा आहे। छोट्या छोट्या आकारामध्ये आपण याला टाकून घेऊया। तुम्हाला जशा प्रकारे टाकायचे तशा प्रकारे तुम्ही मोठ्या मोठ्या याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता। तेल टाकून घेऊया आणि आपल्याला लो फ्लेमवरच आपल्याला हे आयते शेकून घ्यायचे आहे, नाहीतर हे तव्याला चिटकू शकते। बघा एक अंगुरी येत आहे, म्हणजे आपला पराठा खालून शेकला जात आहे। आता आपण दुसऱ्या साईडने याला शेकून घेऊया अशा प्रकारे आणि तेल सोडून घेऊ। बघा हे 5 मिनिटातच होणारे पराठे आहे। कमी वेळामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला तर एकदा नक्की ट्राय करून बघा हे आयते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा।